या ठिकाणी सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यानंतर 2 सामने होणार आहेत. धानोरा क्रिकेट संघाच्या सलामीच्या फलंदाजांना विनंती आहे, आपण मैदानात यायचं आहे. आणि गंगादेवी गंगापूरच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी दोन्ही पंच मैदानामध्ये हजर आहेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी शशिकांत पिडगे आणि नागेशजी लादे या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच आहेत. दोन्ही पंच या ठिकाणी मैदानात. या ठिकाणी विशाल वाघमारे गंगादेवी गंगापूरचा हा कर्णधार या ठिकाणी क्षेत्ररक्षण जमवतोय. आणि धानोरा क्रिकेट संघाचे खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत. सलामीचे फलंदाज या ठिकाणी वरचा कोण आहे, स्ट्राइक बॅट्समन आहे सीताराम आणि नॉन स्ट्राइक बॅट्समन आहे महादू. या ठिकाणी सचिनचा सामना करतोय सीताराम. सचिनचा पहिला चेंडू या ठिकाणी सीतारामसाठी. सचिन चेंडू टाकतोय, पाहूया. आणि हा चेंडू या ठिकाणी मारलेला आहे मिडॉनच्या दिशेमध्ये. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी झेल सोडलेला आहे. नामदेवच्या हातून हा झेल सुटलेला आहे. सचिनचा पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया, हवेमध्ये आहे चेंडू. काय होतंय ते सादिक शेख. आणि दुसऱ्याही चेंडूवर या ठिकाणी झेल सुटलेला आहे, पाहूया. दोन्ही चेंडूवर 2 झेल सुटलेले आहेत. सचिनच्या पहिल्या मॅचमध्ये बी पहिल्या ओव्हरमध्ये 2 झेल सुटले होते. आजही आताही दोन्ही झेल सुटले आहेत. पाहूया हा पुढचा चेंडू. आणि हा चेंडू भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. आणि या ठिकाणी 6 धावा. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली आहे 7. या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघाचा महादून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलेला आहे. उंचावून जाणारा हा चेंडू. या ठिकाणी 6 धावा त्यानं संघासाठी जमवलेले आहेत. सचिन चांगला गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी त्याचं चांगलं योगदान. पाहूया त्याचा हा पुढचा चेंडू. चेंडू टाकतोय सचिन. आणि हा चांगला या ठिकाणी हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं वळवलेला आहे. चेंडू जातोय, पाहूया किती रन. 1च धाव. आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते, 8 धावा. सचिन पुढचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्क्सवर आहे. पाहूया हा चेंडू. आणि हा चेंडू मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया चेंडू जातोय कव्हर सीमा रेषेकडे आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या होते आहे 12. 12 धावसंख्या या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघाच्या झालेल्या आहेत. चेंडू सचिनचा पुढचा.
सचिन चेंडू टाकतोय आणि हा चेंडू पाहूया सीमारेषेकडे चाललाय आणि हा सुंदर झेल या ठिकाणी महेश यांना टिपलेला आहे आणि या ठिकाणी सीताराम बाद झालेला आहे। संघाची धावसंख्या 12 आणि एक गडी बाद झालेला आहे धानोरा क्रिकेट संघाचा। एक षटक संपलेला आहे। पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय। रोहन जोगी नॉन स्ट्राइकला येतोय। स्ट्राइकला आहे तो महादू। दुसरं षटक घेऊन येतोय गणेश डोकडे। गणेश पाहूया संघासाठी काय योगदान देतोय आपल्या बॉलिंगवर। या ठिकाणी पुढचं षटक घेऊन येतोय। पुढचा चेंडू गणेशसाठी। गणेश आणि हा चेंडू डाव्या स्टॅबायरचा आणि पंचांनी या चेंडूला वाईट ठरवलेला आहे। संघाची एक न धावसंख्या वाढते 13। गणेश पुढचा चेंडू टाकतोय आणि हा चेंडू उजव्या एसटी बाहेरचा पंचांनी याला वाईट ठरवलेला आहे। धावसंख्या वाढते 14। 2 अतिरिक्त धावा या गणेशच्या ओव्हरमध्ये गेलेल्या। पाहूया हा गणेशचा चेंडू। चांगला चेंडू या ठिकाणी हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न। चांगलं क्षेत्ररक्षण। धाव काय नाही। निर्धाव चेंडू। पुढचा चेंडू घेऊन गणेश तयार आणि हा चेंडू मारलेला आहे। चेंडू सरळ समालोचन कक्षाकडे येतोय। पाहूया सलीमचा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव। एकच धाव याची संघाची धावसंख्या झालेली आहे 15। रोहन सामना करतोय गणेशसाठी। पाहूया हा चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी मिडविकेट बॉन्डच्या दिशेने खेळून काढला। चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी धीरजनं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। संघासाठी धावसंख्या वाचवलेली आहे। गणेशचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल। निर्धाव चेंडू। चांगली गोलंदाजी करतोय गणेश गंगादेवी गंगापूरसाठी। 15 धावसंख्या झालेली आहे। गणेशचा हा चेंडू आणि हा चेंडू मिडविकेट बॉन्डच्या दिशेने खेळ मारलेला आहे। पाहूया चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि 4 धावा। या 4 धावा संख्येनं संघाची धावसंख्या वाढते 19। गणेश या ठिकाणी रोहन गणेशचा सामना करतोय। पाहूया गणेश आणि हा चेंडू या ठिकाणी चांगला झेल। महेश शिंदे सलग दुसरा झेल। या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आणि या ठिकाणी षटक संपल्याचा पंचाचा इशारा। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19। या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानात येतोय आयुब। महादू आणि आयुब या ठिकाणी पाहूया धानोरा संघासाठी काय योगदान देतात। महेश शिंदे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याचं।
चांगले 2 झेल त्यानं टिपलेले आहेत. उंच सीमारेषेवर झेल पकडले. या ठिकाणी सचिन तिसरा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. सामना करतोय महादू. या ठिकाणी कर्णधार विशाल आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण जमवतोय. सचिन तिसरं षटक घेऊन या ठिकाणी पाहूया महादू. आणि महादून हा चेंडू सरळ भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावा. संघाची धावसंख्या 6 ने वाढते, 25 धावा. सचिन चांगला गोलंदाज. पाहूया त्याचा दुसरा चेंडू. आणि हा चेंडू याने फुलटॉस चेंडू या ठिकाणी सरळ ऑफच्या दिशेनं मिड ऑफच्या दिशेने खेळून काढला. महेश शिंदेचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते, 26. आयुब पठाण सामना करतोय सचिनचा. पाहूया. आणि आयुबला हा चेंडू भिरकावून द्यायचा होता. बॅटचा चेंडूचा काही स्पर्श झाला नाही. चेंडू निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात, विशाल वाघमारेच्या. सचिनचा पुढचा चेंडू आयुब पठाणसाठी. पाहूया. आणि हा चेंडू मारलेला आहे मिड विकेट बॉन्डच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं चुकलेलं आहे दत्ताकडून. चेंडू बाउंड्रीच्या दिशेला गेला. या ठिकाणी 1च धाव. संघाची धावसंख्या 27. 2 गडी गमावले ते या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघानं. पुढचा चेंडू सचिनचा महादूसाठी. आणि महादून हा चेंडू खेळून काढलेला आहे. पाहूया दत्ता शेलार. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव आणि दुसरी ही धाव. 2 धावा या ठिकाणी महादून आपल्या संघासाठी जमवलेले आहेत. या ठिकाणी सचिनचा पुढचा चेंडू. महादून हा चेंडू मारलेला. पाहूया चेंडू जातोय हवेमध्ये आणि महेश शिंदेनं तिसरा झेल टिपलेला आहे. या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी. या गंगादेवी गंगापूरसाठी तो एक तारणहार ठरलेला आहे. 3 झेल यानं सलग टिपलेले आहेत. 3ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. 3 फलंदाज या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघाचे. आणि संघाची धावसंख्या होते 29. तिसरं षटक या ठिकाणी संपलेला आहे. सचिनचा चांगली गोलंदाजी सचिनची आपल्या संघासाठी. फलंदाज मैदानात येतोय अभिषेक धानोरा क्रिकेट संघासाठी. पाहूया अभिषेक आणि रोहन या ठिकाणी दोन्हीही मैदानात आहेत. आयुब सॉरी आयुब. अभिषेक आणि आयुब हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानात आहेत. आणि सागर काना या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पाहूया कानाचा पहिला चेंडू. आणि हा चेंडू चांगला चेंडू. या ठिकाणी एक धाव 22च्या स्वरूपामध्ये. पंचाचा इशारा आणि 1 ने संघाची धावसंख्या वाढते 30 धावा. 3 विकेट गमावलेले आहेत या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघानं. पाहूया कानाचा हा चेंडू. चांगला चेंडू कानाचा. अतिशय चांगली गोलंदाजी कानाची. 4थं षटक चालू आहे. पाहूया पुढचा चेंडू.
आणि हा चेंडू मारलेला आहे, बाउंड्रीच्या दिशेनं जातोय चेंडू. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण सादिकचं. एकच धाव आणि संघाची धाव संख्या 1 ने वाढते, 31. पाहूया, फलंदाज तयार आहे कानाचा सामना करण्यासाठी. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मारलेला आहे. पाहूया ऑफच्या दिशेनं अजय क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यानं. एकाच हातानं तो बॉल अडवतोय. या ठिकाणी काना. चांगली गोलंदाजी गंगादेवी गंगापूरसाठी. पाहूया, आणि फलंदाजाला चेंडू काही कळाला नाही. चांगला या डाव्या बाहेरचा. पंचानी याला वाईट ठरवलेला आहे आणि 1 न धावसंख्या वाढते आहे, 33. 3 गडी गमावलेले आहेत या धानोरा क्रिकेट संघानं. डाव्या बाहेरचा हा चेंडू, एक अतिरिक्त धाव. पाहूया कानाचा पुढचा चेंडू आणि हा कानाचा चेंडू मारलेला आहे मिडाऊनच्या दिशेनं. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा. सादिक शेख या ठिकाणी 2 धावा निघालेल्या आहेत आणि 2 संघाची धावसंख्या वाढते आहे, 35. 35 धावा. काना पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. चांगला चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा षटक संपल्याचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35. पुढचं षटक कोण घेऊन येतोय? या ठिकाणी गंगादेवी गंगापूर कडून पुढचं षटक घेऊन येतोय सलीम शेख. या ठिकाणी क्षेत्ररक्षण जमवतोय आपल्या गोलंदाजीसाठी सलीम शेख. फलंदाज तयार पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी. या ठिकाणी सलीम चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. पाहूया हा सलीमचा चेंडू आणि हा चेंडू मारलेला आहे मिडॉनच्या दिशेने. पाहूया, चेंडू सीमारेषेकडे जातोय. 1 धाव आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा या ठिकाणी सादिकच्या क्षेत्ररक्षणामध्ये मिळालेल्या. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढते आहे, 37 धावसंख्या. पाहूया सलीमचा हा चेंडू आणि हा चेंडू नो बॉल ठरवलेला आहे पंचांनी. या ठिकाणी फ्री हिट. मुख्य पंच शशिकांत यांनी या चेंडूला नो बॉल ठरवलेला आहे आणि हा फ्री हिट. या ठिकाणी पाहूया हा फलंदाज या फ्री हिटचा कितपत फायदा घेतो. आणि हा सलीमचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. फ्री हिट होती, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. चेंडू निर्धाव टाकलेला या ठिकाणी सलीमनं. या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच थोडंसं सलीमला या ठिकाणी. पाहूया सलीमचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक मध्ये मारलेला. 1 धाव या ठिकाणी निघते आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते, 39. फलंदाज तयार सलीमच्या चेंडूचा सामना करण्यासाठी.
चांगला चेंडू, अतिशय या ठिकाणी नो बॉल पंचांनी ठरवलेला आहे आणि परत फ्री हिट. या ठिकाणी सलीम या ठिकाणी पुढचे चेंडू टाकण्यासाठी आलाय. किती चेंडू आहेत त्याचे? 3 चेंडू टाकण्यासाठी येतोय धीरज शिंदे. फलंदाज तयार धीरजचा सामना करण्यासाठी आणि धीरजचा हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी धीरज. उजव्या हाताचा हा गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू आणि या ठिकाणी त्रिफळाचीत बाद झालेला आहे फलंदाज. या ठिकाणी धानोरा क्रिकेट संघानं 4 गडी गमावून संघाची धावसंख्या झाली आहे 40 आणि हा धीरजचा शेवटचा चेंडू आहे या षटकातला. फलंदाज राहुल. या ठिकाणी राहुल सामना करण्यासाठी आलाय धीरजचा. पाहूया धीरजचा हा चेंडू, उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पंचांनी या चेंडूला वाईट ठरवलेला आहे आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते आहे 41. धीरज चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया हा त्याचा पुढचा शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मारलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. उंचावून मारलेला हा फटका. 6 धावा आणि 6 धावेनं या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढते आहे 47. 4 गडी बाद झालेले धानोरा संघाचे आणि धावसंख्या 47. षटक या ठिकाणी 5 षटक या ठिकाणी संपलेली आहेत. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येते हे षटक. शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी कान्हा. चांगली गोलंदाजी कान्हाची संघासाठी. फलंदाज तयार आहे कान्हाच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पाहूया कान्हाचा हा चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी पाहूया झेल होतो की नाही. झेल सुटलेला पण विशालनं या ठिकाणी रनआउट केलेला आहे या फलंदाजाला. फलंदाज बाद झालेला आहे. गुणवंत वाघे एक सिनियर खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या पाठीमागं त्यानं केलेला आहे आणि याचा फायदा गंगादेवी गंगापूरला झालेला आहे आणि एक खेळाडू या ठिकाणी रनआउट झालेला आहे, धावचीत झालेला आहे. विशाल वाघमारे यष्टीरक्षक यांनी हे धावचीत केलेलं आहे आणि या ठिकाणी 5 गडी बाद झालेले आहेत धानोरा क्रिकेट संघाचे. पाहूया कान्हाचा पुढचा चेंडू. हा चेंडू या ठिकाणी बाद झालेला आहे त्रिफळाचीत. चांगला चेंडू कान्हाचा. 2 चेंडू या ठिकाणी, दोन्ही चेंडूवर या ठिकाणी 2 गडी बाद झालेले आहेत धानोरा क्रिकेट संघाच्या. या ठिकाणी धावा झालेल्या आहेत 47 धावा आणि 6 गडी गमावलेले आहेत. कान्हा शेवटचं षटक संघाकडून टाकतोय. पाहूया हा चेंडू आणि हा चेंडू डाव्या ष्टी बाहेरचा. पंचांनी याला वाईट ठरवलेला आहे. 1 न धावसंख्या वाढते आहे 48. 2 चेंडू झालेले आहेत कान्हाचे.
चांगली गोलंदाजी टाकतोय आपल्या संघासाठी. पाहूया कानाचा हा चेंडू. आणि हा चेंडू मिडवॉन बाउंड्रीच्या दिशेनं मारलेला आहे. एक धाव निघते. पाहूया सादिक शेख. कानाचा पुढचा चेंडू उजव्या एसटी बाहेरचा. पंचांनी याला वाईट ठरवलेला आहे. संघाची धावसंख्या 1 वाढते आहे. 50 धावा. अर्धशतक या ठिकाणी धानोरा संघाचं फलकावर लागलेलं आहे. कान्हा पुढचा चेंडू तयार टाकण्यासाठी. आणि हा चेंडू या ठिकाणी फलंदाजाला भिरकावून बाहेर टाकायचा होता. चेंडूचा आणि बॅटचा काही स्पर्श झाला नाही. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक विशाल वाघमारेकडे. कान्हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि हा चेंडू डाव्या एसटी बाहेरचा. पंचांनी याला वाईट ठरवलेला आहे. चांगलं षटक कानाचं, पण थोड्याशा अतिरिक्त धावा या षटकामध्ये जात आहेत. आणि संघाची धावसंख्या 1 वाढते आहे. 51. कानाला या ठिकाणी चेंडू टाकण्यासाठी काना तयार. पाहूया. आणि हा चेंडू या ठिकाणी झेल. तिसरा फलंदाज या कानाच्या षटकामध्ये बाद झालेला आहे. यष्टीरक्षक विशाल वाघमारे यांना चांगला झेल टिपलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी कानाची आपल्या संघासाठी, गंगादेवी गंगापूरसाठी. फलंदाज येतोय, नाव काय, सूरज. सामना करतोय कानाचा. कानाचा चेंडू सूरजसाठी. आणि हा चेंडू पाहूया. आणि या ठिकाणी धावचीत झालेला आहे फलंदाज. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी संघाची धावसंख्या 51 आणि 52 धावांची या ठिकाणी गंगादेवी गंगापूरला आवश्यकता आहे. पाहूया या ठिकाणी गंगादेवी गंगापूर मारुती and चंद्रकांत. धानोरा क्रिकेट संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर जमवून घ्यावं आणि पुढच्या कोण आहे गोलंदाज रोहन आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. धानोरा क्रिकेट संघ या ठिकाणी 51 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. 52 धावांचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी मुरुड आणि किनी बॉईज या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना, की आपण नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायची आहे. लवकरात लवकर इकडं समालोचक कक्षाकडे आपण यायचं आहे.
गंगादेवी गंगापूर आपले पहिले फलंदाज सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. या ठिकाणी पाहूया सलामीला कोण कोण जात आहे. सादिक शेख पहिला फलंदाज आणि दुसरा फलंदाज मैदानात जातोय तो नामदेव राऊत. दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानात जात आहेत. या ठिकाणी सलामीचा गोलंदाज आहे रोहन. रोहन क्षेत्ररक्षण जमवतोय आपल्या संघासाठी. धानोरा क्रिकेट संघ या ठिकाणी तयार. गंगादेवी क्रिकेट संघासाठी या ठिकाणी स्ट्राईक बॅट्समन आहे नामदेव राऊत आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन आहे या ठिकाणी सादिक शेख. या ठिकाणी रोहन पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. पाहूया हा चेंडू नामदेवनं या ठिकाणी बाहेर भिरकावलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावा. आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. 9 धावा. मारुती अँड चंद्रकांत का सादिक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. गंगादेवी गंगापूरचा हा खेळाडू पाहूया रोहनचा सामना करतोय आणि सादिकचा हा चेंडू उंच उडालेला आहे. पाहूया झेल होतो की नाही आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे. या ठिकाणी जरा प्रेक्षकांनी थोडस शांत राहायचं आहे. दोन्ही पंच चाणाक्ष आहेत मैदानात. पाहूया हा चेंडू आणि हा चेंडू उजव्या एसटी बाहेरचा. पंचांनी या चेंडूला वाईट ठरवलेला आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते आहे. 11. अनुभवी पंच आहेत शशिकांत. अतिशय त्यांना अनुभव आहे. पाहूया हा चेंडू आणि हा चेंडू नामदेवनं बाहेर बिरकावला. पाहूया आणि हा झेल झालेला आहे. हवेमध्ये हा चेंडू आणि मिडऑन बाउंड्रीच्या मिडविकेट बाउंड्रीच्या दिशेचा हा क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल टिपलेला आहे. आणि आयुब पठाणना हा झेल या ठिकाणी टिपलेला आहे आणि नामदेव बाद झालेला आहे 11 धाव संख्येवर. आणि गंगादेवी गंगापूरची पहिली विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. दुसरा फलंदाज मैदानात जातोय. या ठिकाणी नाणेफेक होते आहे. पाहूया आणि नाणेफेक जिंकलेली आहे कोणता संघ मुरुड एके. या ठिकाणी यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया या ठिकाणी रोहन आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे विशाल वाघमारेसाठी.
आणि विशालनं हा चेंडू मारलेला मिडॉन बाउंड्रीच्या दिशेनं. याने या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस चुकलेलं आहे. त्याच्या मोबदल्यात 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा. 15 धावा या ठिकाणी गंगादेवी गंगापूरच्या झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे. 1 षटक संपलेलं आहे. या ठिकाणी दुसरा षटक घेऊन आलेला आहे संघाचं महादू सादिक शेख साठी. सादिक चांगला फलंदाज. गंगादेवी गंगापूरचा हा सलामीचा फलंदाज आहे. पाहूया सामना करतोय महादूचा आणि चेंडू मारलेला आहे, जातोय. पाहूया पंचाचा इशारा. या ठिकाणी पंचाने नो बॉल दिलेला आहे आणि हा चेंडू 6 की 4 धावा. 6 धावा अशा 7 धावा या ठिकाणी संघाला मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 22. फ्री हिट आहे आणि हा चेंडू पाहूया बाउंड्रीच्या दिशेनं जातोय. चेंडू सीमा पार. 4 धावेंचा पंचांचा इशारा. 22 आणि 4 26 धावा. सादिक चांगली फलंदाजी करतोय. गंगादेवी गंगापूरची 26 धावसंख्या आणि महादू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पाहूया सादिकचा आणि सादिकनं हा चेंडू मारला. मिडीकोट पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू. चेंडू सरळ सीमा पार. 4 धावसंख्येनं या ठिकाणी धावा वाढते आहेत. 30 धावा गंगादेवी गंगापूरच्या. अतिशय समन्वयानं या ठिकाणी विशाल आणि सादिक आपल्या संघासाठी धावसंख्या जमवत आहेत. 52 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया महादूचा हा पुढचा चेंडू. सादिकला हा चेंडू उजव्या एसटी बाहेरचा. याला कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू काही त्याला जमल्यानं नाही. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू महादूचा. महादू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार सादिकला आणि सादिकनं हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेत खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय. 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्या खेळाडूचं आणि 1 ने धावसंख्या वाढते 31. विशाल महादूचा सामना करण्यासाठी आणि विशालनं हा चेंडू मिडॉन बाउंड्रीच्या दिशेने खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 1ही धाव नाही. निर्धाव चेंडू. महादू चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया विशाल आणि विशालनं हा चेंडू मारलेला आहे मिडविकेट बाउंड्रीच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आयुब पठाणचं. 1च धाव आणि संघाची धावसंख्या 32. षटक संपल्याचा पंचाचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 32. 1 विकेट या ठिकाणी गंगादेवी गंगापूरनं गमावलेला आहे आणि तिसरा षटक घेऊन येतोय SK सीताराम. सीताराम तिसरा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. पाहूया या ठिकाणी सीतारामचा हा पहिला चेंडू. सामना करतोय विशाल. या ठिकाणी तिसरं षटक आहे. पाहूया पहिला चेंडू आणि या ठिकाणी चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. या ठिकाणी 23 चेंडू 20 धावा काढायच्या आहेत आणि हा विशालनं मारलेला आहे चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पाहूया काय होतोय तो आणि हा झेल सुटलेला आहे. 6 धावा या क्षेत्ररक्षकाच्या हातावर टिपकून चेंडू बाहेर पडलेला आहे आणि विशालचा हा खणखणीत असा षटकार. 6 धावसंख्या वाढते 38. पुढचा चेंडू
आणि हा चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू वाईट ठरवलेला आहे. संघाची धावसंख्या 1 वाढते आहे 39. थोडस प्रेक्षकांनी शांत राहायचं आहे. आणि हा चेंडू वाईड, परत वाईड, अतिरिक्त धाव आणि दोन अतिरिक्त धावांना संघाची धावसंख्या वाढते आहे 40. या ठिकाणी पाहूया हा तिसरा चेंडू, सॉरी दुसरा ना. या ठिकाणी 1 धाव विशालनं जमवलेली आहे आणि संघाची धावसंख्या 1 वाढते आहे 41. आणि हा पुढचा चेंडू सीतारामचा, आणि सीतारामचा हा चेंडू मारलेला आहे. पाहूया मिड ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं जातोय. 1 धाव सादिकनं या ठिकाणी जमवलेली आहे. या ठिकाणी 42 धावा संघाच्या झालेल्या आहेत. विशाल सामना करतोय सीतारामचा, आणि विशालनं मारलेला चेंडू जातोय मिड विकेट पॉइंटच्या दिशेनं. 1च धाव. आयुब पठाण सुंदर क्षेत्ररक्षण याचं या धानोरा क्रिकेट संघासाठी. त्यानं भरपूर धावा या संघासाठी रोखलेले आहेत. आणि हा चेंडू आणि सादिकचा हा खणखणीत असा षटकार. पंचांनी 6 धाव्यांचा इशारा केलेला आहे आणि संघाची धावसंख्या 6 वाढते आहे. किती? 49. या ठिकाणी 3 धावा काढायचे आहेत. 3 षटक संपलेले आहेत. 18 चेंडू 3 धावा. या ठिकाणी कोण आहे? रोहन पुढचा गोलंदाज आहे. रोहन आपल्या संघासाठी पाहूया गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सामना करतोय विशाल, आणि विशालनं हा चेंडू मिड विकेट पॉइंटच्या दिशेनं मारलेला आहे. पाहूया, आणि झेल या ठिकाणी टिपलेला आहे. नाही 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 आयुब न हो, आयुब या ठिकाणी हा झेल टिपलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी. होय, काय नाव आहे? राहुलनं हा झेल टिपलेला. विशाल बाद झालेला आहे. गंगादेवी गंगापूरचा, आणि बॅट्समन आलेला आहे तो गणेश डोकडे. चांगली फलंदाजी या ठिकाणी संघासाठी केलेली विशालनं. पाहूया हा चेंडू, आणि गणेशला हा चेंडू काही समजला नाही. चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. 49 धावा, 3 धावा काढायचे आहेत संघासाठी विजयाला. पाहूया गणेश, आणि गणेशनं हा फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूया किती धावा, आणि 2 धावा या ठिकाणी पळून काढलेले आहेत. पाहूया, या ठिकाणी 51 धावा झालेल्या आहेत. बराबरी झालेली आहे संघाची. 1च धाव काढायची आहे. गणेश सामना करतोय रोहनचा. पाहूया हा चेंडू, आणि हा चेंडू गणेशनं उंचावून मारलेला आहे, आणि खणखणीत असा षटकारानं या ठिकाणी गंगादेवी गंगापूरनं या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे.
कर्णधाराने या ठिकाणी